झोपाय नाहीस अजून? जीवाला एवढा घोर लागल्यानंतर डोळ्याला डोळा लागल का रे? अरे काय चाललंय तुझं? काय झालंय तुला? अरे तू एवढा समजूतदार पोरगा अशी कशी काय चूक करू शकतोस तू? काय गरज होती त्या श्रावणीला साथ द्यायची? आई, मी आज जे करायला नाही पाहिजे होतं ते केलं. होय ना, मी तर घरातच सांगितलं होतं ना साहेबांच्या विरोधात जाऊ नकोस म्हणून. पण आई, मी त्याविषयी नाही बोलत आहे. मग आई, ते मी श्रावणी मॅडमांसोबत माझी मर्यादा ओलांडली ग. काय मर्यादा ओलांडली? हाय अंबाबाई, अगं काय ऐकते मी? काय अरे काय चाललंय? काय शांत बसू? मला पहिल्यांदा सांग तू काय केलंस? काय ते समजा ऐकायचं मला. काय झालं सांग बघू. सांगतो. अगं मी त्यासनी समजवायला गेलो होतो, तर त्या रागात मला बोलले की तू माझ्या आयुष्यातनं निघून जा, कायमचं जा. मला नाही पटलं ते. मला राग आला आणि मी त्यांचे हात धरले आणि शुभू, मी म्हणते ना तुला काय करायचं? मॅडम शुभ, हे काय करून बसलास तू? अरे ती पोरगी मालकीण आहे आपली, साहेबांची लेक आहे. एवढं ते नाही कळलं का रे तुला? अरे त्यांनी सांगायचं आणि आपण ऐकायचं असतं. अरे त्यांच्यावरती हक्क अधिकार दाखवायचा विचार तरी कसा करू शकतोस तू? हा काय, ती परिस्थितीच तशी होती, मी स्वतःला नाही रोखू शकलो. अरे काय रोखू शकलो नाही? असं कसं आहे शुभू? अरे भान ठेवायला पाहिजे होतस ना तू. अरे शुभ बाळा, आपण अशा गावात येतो जिथं साहेबांच्या डोळ्यात डोळे बी घालून बघू शकत नाही. शुभ, नोकर किती बी चांगला असला ना त्याच्यावरती विश्वास ठेवला जात नाही रे बाबा. आणि मालकाने किती बी मोकळी दिली ना तर नोकरांनी बी आपली पायरी सोडून चालायचं नसतं. हे काय करून बसला शुभ तू? तू असं काय करशील स्वप्नात सुद्धा मी विचार केला नाही रे. विश्वंभर, नंदक्का ती मुलगी मला तर या घरात नकोय. जेवढं लवकर शक्य होईल तिचं लग्न लावून या घरातनं घालवून द्यायचंय मला तिला. असं काय बोलतोयस विश्वंभर? खरंच तू तिचं लग्न लावून देणार आहेस का? नापास झाली असती तर लग्न लावून देणारच होतो ना. खरं तर नापासच झाली ती, अभ्यासातही आणि नात्यातही. एखादा पाळलेला प्राणी सुद्धा मालकाच्या मनाचा विचार करतो ग, आणि मुलगी तो सुद्धा नाही केला. या मुलीपेक्षा ती बेबी बरी. अरे अरे विश्वंभर, इतका संताप बरा नाहीये. तू जरा शांत हो बघू. आता शांत नाही होऊ शकत मी. जोपर्यंत ती मुलगी लग्न करून या घरातून जात नाही ना तोपर्यंत ही आग आता अशीच धगधगत राहणार. नंदा, एक काम कर, त्या मुलीसाठी चांगला मुलगा बघ. तिचं आयुष्य सुखात जाऊ दे. तिला काही कमी पडायला नको. काय बोलतोय हा? श्रावणीबद्दल मनात राग सुद्धा आहे आणि तिच्या सुखाचा सुद्धा विचार करतोय. शेवटी कधी काळी जिच्यावर मनापासून प्रेम केलं होतं तिची मुलगी आहे ती. या घरात लहानाची मोठी झाली, वाढली, पण कधी बापाचं प्रेम नाही देऊ शकलो तिला. जेव्हा जेव्हा तिच्या जवळ जायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा डोळ्यासमोर तिची आई उभी राहिली. मग सगळा राग, संताप हिच्यावर निघाला. पण मला आता हे रोजचं दुखणं नकोय. जोवर ती मुलगी या घरामध्ये आहे ना तोवर त्या जखमा अशाच वाहत राहणार. जगासाठी ती माझी मुलगी आहे. तिचं लग्न मी थाटामाटात लावून देणार. पैसा, दागिने, जमिनीचा हिस्सा, तिच्या आईचं जे काही आहे ते सगळं तिच्या नावावर करू.
माझी जबाबदारी म्हणून मी हे सगळं करणार. काय आहे हे? हा? मग काय करतेस तू? आण तो फोन इकडे. फोन मध्ये असे मुलींचे फोटो बघण्यापेक्षा ना जरा महत्वाची कामं करत जा. मॉम, मी काहीच करायचं नाही असं तूच मला बजावलंयस ना. आठवतंय ना? हे बघ मॉम, मला सारखं सारखं सांगायला लावू नकोस. आणि मला हाऊस नाहीये बरं का निवांत बसायची, पण तुझ्या आज्ञेचं पालन करतोय एवढंच. हे बघ, आपल्याकडे चांगल्या कामाची संधी आली आहे म्हणून तुला सांगते. कसली संधी? विश्वंभरनी श्रावणीसाठी स्थळं बघायला सांगितली आहेत. मग चांगलंच आहे ना. ती लग्न करून या घरातून निघून जाईल. पण तिच्यासोबत लग्न करणार कोण? ती तर त्या शिरीष घाणेकरची मुलगी आहे ना. तू जास्त बोलू नकोस हा, जरा गप्प बस. मान्य आहे, मी तोंड बंद ठेवायला हवं, नाहीतर मामाची बदनामी होईल ना. मग मला एक गोष्ट कळत नाहीये, ती श्रावणी शिरीष घाणेकरची मुलगी आहे. मग ती अजून या घरात काय? तो शिरीष घाणेकर येऊन तिला घेऊन का नाही गेला? बरं, मामाने त्या शिरीष घाणेकरला हकललं होतं, मग तो कुठे गेला? जिवंत आहे, मेला? काय काय झालं काय त्याचं? शिरीष घाणेकर